नमस्कार. स्वागत आहे आपलं एन डी करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण डिसेंबर महिन्यातील जे काही चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न अगदी थोडक्यामध्ये पाहणार आहोत. तब्बल 208 प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. चला तर सुरुवात करू आजच्या आपल्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. कोणत्या मंत्रालयाने जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजेच GIS ॲप्लिकेशन ग्राम मंचित लॉन्च केले आहे? याचं उत्तर आहे पंचायत राज मंत्रालय. आता तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे आपले केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाचे सध्या मंत्री कोण आहेत. प्रश्न क्रमांक 2. नुकतेच उद्रेक झालेला मारापी ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? याचं उत्तर आहे इंडोनेशिया. प्रश्न क्रमांक 3. नासाचे मार्स रोवर चालवणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? याचं उत्तर आहे अक्षता कृष्णमूर्ती. प्रश्न क्रमांक 4. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोमध्ये प्रकाशित माहितीनुसार कोणते शहर हे महिलांसाठी सर्वात असुरक्षित शहर ठरले आहे? याचं उत्तर आहे दिल्ली. प्रश्न क्रमांक 5. सुंदर शाळा आणि महावचन उत्सव कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे? याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 6. उत्तराखंड ग्लोबल इन्व्हेस्टर समिट 2023चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? याचं उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 7. अलीकडेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित थंगा डारलाग यांचे वयाच्या 103व्या वर्षी निधन झाले आहे. ते कोणते वाद्य वाजवत होते? याचं उत्तर आहे रोझम. प्रश्न क्रमांक 8. जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल आरोग्य मैत्री ॲडक्यूबचे नुकतेच कोठे अनावरण करण्यात आले आहे? याचं उत्तर आहे हरियाणा. प्रश्न क्रमांक 9. नुकत्याच मंजूर झालेल्या जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना विधेयक 2023 नुसार जम्मू आणि काश्मीर विधानसभेत किती जागा असतील? याचं उत्तर आहे 114 जागा. प्रश्न क्रमांक 10. नुकतेच कोणत्या राज्याने सर्वोत्तम शाश्वत वन्यजीव पर्यटन राज्य पुरस्कार जिंकला आहे? याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 11. नवीन सूर्यमालेचा शोध कोणी लावला आहे? याचं उत्तर आहे नासा. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था जी आहे नासा, तर या नासाने नुकतंच नवीन सूर्यमालेचा शोध लावला आहे. प्रश्न क्रमांक 12. COP28मध्ये कोणत्या भारतीय विद्यापीठाने प्रतिष्ठित ग्रीन युनिव्हर्सिटी अवॉर्ड जिंकला आहे? याचं उत्तर आहे IIT मुंबई. प्रश्न क्रमांक 13. जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया टीमला 115 वर्ष जुना शार्क जीवाश्म कोठे सापडला आहे? याचं उत्तर आहे जैसलमेर. प्रश्न क्रमांक 14. मानवी हक्क दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो? याचं उत्तर आहे 10 डिसेंबर. 10 डिसेंबर हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन म्हणून साजरा करतो. आपल्याला माहिती आहे 10 डिसेंबर 1948 रोजी मानवी हक्काचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला होता किंवा जाहीर केला होता आणि म्हणूनच त्याच्या स्मरणार्थ 10 डिसेंबर हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस म्हणून साजरा करत असतो. आणि यालाच आपण बघितलेलं आहे 2023मध्ये आता 75 वर्ष पूर्ण देखील झालेले आहेत. 2023च्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाची थीम आहे सर्वांसाठी स्वातंत्र्य, समता आणि न्याय. प्रश्न क्रमांक 15. महिला इंडियन प्रीमियर लीग 2024च्या हंगामाच्या लिलावामध्ये कोणती भारतीय खेळाडू सर्वात महाग ठरली आहे? याचं उत्तर आहे काशवी गौतम. 2024मध्ये वुमन इंडियन प्रीमियर लीग जी होणार आहे तर या हंगामासाठी सर्वात महाग किंवा सर्वाधिक बोली लागलेली खेळाडू कोणती ठरलेली आहे तर काशवी गौतम. काशवी गौतम या खेळाडूला 2 कोटी रुपये इतकी बोली लावण्यात आलेली आहे आणि यांना गुजरात जायंट्स या टीमने खरेदी केलेलं आहे. आणि याच वुमन इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच महिला इंडियन प्रीमियर लीग 2024साठी सर्वाधिक बोली लागलेली विदेशी खेळाडू कोणती आहे तर ती आहे ऑस्ट्रेलियाची ॲनाबेल सदरलँड. ॲनाबेल सदरलँड जी आहे ऑस्ट्रेलियाची खेळाडू तर हिला दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने विकत घेतलेले आहे 2 कोटी रुपयामध्येच. प्रश्न क्रमांक 16. राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशनतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? याचं उत्तर आहे रेश्मा पुणेकर. प्रश्न क्रमांक 17. छत्तीसगड राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे विष्णुदेव साय. विष्णुदेव साय जे आहेत तर छत्तीसगड राज्याचे पहिले आदिवासी मुख्यमंत्री ठरले आहेत. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्र राज्यातील डॅश डॅश या ठिकाणच्या श्री गणेशाच्या मूर्तीचा समावेश भौगोलिक मानांकनात झाला आहे? याचं उत्तर आहे पेन. प्रश्न क्रमांक 19. केंद्रीय कृषी मंत्रालयाचा कारभार डॅश डॅश यांच्याकडे देण्यात आला आहे? याचं उत्तर आहे अर्जुन मुंडा. म्हणजे सध्या आपले केंद्रीय कृषी मंत्री कोण बनलेले आहेत तर अर्जुन मुंडा. प्रश्न क्रमांक 20. राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धा डॅश डॅश राज्यात होणार आहे? याचं उत्तर आहे पंजाब.
प्रश्न क्रमांक 21. आंतरराष्ट्रीय जुडो स्पर्धेत डॅश डॅश हिने 52 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आहे. याचं उत्तर आहे श्रद्धा चोपडे. आंतरराष्ट्रीय जुडो स्पर्धा जी आहे तर त्यावर्षी ऑस्ट्रेलिया देशातील पार्थ या ठिकाणी पार पडलेली आहे. त्यामध्ये आपल्या भारताच्या श्रद्धा चोपडे यांनी 52 किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 22. केशवानंद भारती खटल्याचा निकाल आता डॅश डॅश भारतीय भाषामध्ये उपलब्ध केला आहे. याचं उत्तर आहे 10 भारतीय भाषामध्ये. केशवानंद भारती खटला जो आहे 1973चा, तर या खटल्याचा निकाल आता आपल्या 10 भारतीय भाषामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्या 10 भारतीय भाषा कोणत्या आहेत तर त्यामध्ये आहे हिंदी, तेलुगू, तमिळ, ओडिया, मल्याळम, गुजराती, कन्नड, बंगाली, आसामी आणि मराठी. या 10 भारतीय भाषामध्ये आता या केशवानंद भारती खटल्याचा निकाल उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. केशवानंद भारती खटल्याचा निकाल जो आहे तर तो 24 एप्रिल 1973 रोजी लागलेला होता बघा. 24 एप्रिल 1973 रोजी या केशवानंद भारती खटल्याचा निकाल लागलेला होता. म्हणजे 24 एप्रिल 2023 रोजी या खटल्याच्या निकालाला 50 वर्ष देखील पूर्ण झालेली आहेत. प्रश्न क्रमांक 23. 5000 मीटर रेसमध्ये सुवर्णपदक जिंकणारी डॅश डॅश ही पहिली भारतीय महिला ठरली आहे. याचं उत्तर आहे पारुळ चौधरी. प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. 5000 मीटर रेसमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरलेली आहे तर पारुळ चौधरी. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत चिटफंड सुधारणा विधेयक 2023 डॅश डॅश यांनी मांडले. याचं उत्तर आहे अजित पवार. आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत अजित पवार यांनी आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये चिटफंड सुधारणा विधेयक 2023 मांडलेलं आहे. आता चिटफंड अधिनियम जो आहे तो कधीचा आहे 1982चा. चिटफंड अधिनियम हा 1982चा आहे आणि यामध्ये दुरुस्ती करणारं चिटफंड सुधारणा विधेयक जे आहे तर ते आता 2023मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये अजित पवार यांनी मांडलेलं आहे. प्रश्न क्रमांक 25. 12व्या राष्ट्रीय बियाणे परिषदेचे आयोजन डॅश डॅश येथे करण्यात आले आहे. याचं उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. 12व्या राष्ट्रीय बियाणे परिषदेचे आयोजन छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 26. RBIने रुग्णालय, शिक्षण संस्था यांना UPIच्या माध्यमातून होणाऱ्या पेमेंटची मर्यादा 1 लाख रुपयेवरून डॅश डॅश रुपये केली आहे. किती केलेली आहे तर 5 लाख रुपये. प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीच्या तज्ज्ञ संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. याचं उत्तर आहे दत्तात्रय पडसलगीकर. आपल्या महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीच्या तज्ज्ञ संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर दत्तात्रय पडसलगीकर. प्रश्न क्रमांक 28. इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळावर डॅश डॅश या भारतीय वंशाच्या व्यक्तीला नामनिर्देशित केले आहे. याचं उत्तर आहे देवेन पारेख. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत सध्या जो बायडन यांनी देवेन पारेख या भारतीय वंशाच्या व्यक्तीला इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळावरती नामनिर्देशित केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 29. मिस इंडिया US 2023चा किताब डॅश डॅश यांनी पटकावला आहे. याचं उत्तर आहे रिजुल मैनी. 25 देशाच्या 56 सौंदर्यवतीवर मात करत आपल्या भारतीय वंशाच्या रिजुल मैनी जे आहेत तर यांनी मिस इंडिया US 2023चा किताब पटकावलेला आहे. प्रश्न क्रमांक 30. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचं उत्तर आहे न्यायमूर्ती सुनील सुक्रे. आपल्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर सुनील सुक्रे यांची. यांच्या अगोदर राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष होते आनंद निरगुडे. यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे आता न्यायमूर्ती सुनील सुक्रे यांची या राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 31. 33वा व्यास सन्मान 2023 डॅश डॅश यांना मिळाला आहे. याचं उत्तर आहे लेखिका पुष्पा भारती. 33वा व्यास सन्मान 2023 कोणाला मिळालेला आहे तर हिंदी लेखिका पुष्पा भारती यांना. यांची जी कादंबरी आहे यादे यादे और यादे तर या कादंबरीसाठी त्यांना हा 33वा व्यास सन्मान देण्यात आला 2023चा. आता व्यास सन्मान या पुरस्काराची सुरुवात जी आहे तर ती KK बिर्ला फाउंडेशनतर्फे करण्यात आलेली आहे बघा 1991 साली. कधी 1991 साली. प्रश्न क्रमांक 32. पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला आहे. याचं उत्तर आहे जावेद अख्तर. प्रश्न क्रमांक 33. पहिल्या भारतीय कला, वास्तुकला आणि डिझाईन महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले. याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी. पहिल्या भारतीय कला, वास्तुकला आणि डिझाईन महोत्सवाचं उद्घाटन जे आहे तर ते नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 34. नुकतेच कोणत्या भारतीय वंशाच्या लेखिकेला सिंगापूरच्या सर्वोच्च कला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याचं उत्तर आहे मीरा चंद. प्रश्न क्रमांक 35.
91व्या इंटरपोल महासभेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? याचं उत्तर आहे ऑस्ट्रिया. 91व्या इंटरपोल महासभेचं आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आलेलं आहे? ऑस्ट्रिया या देशामध्ये. आता मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे इंटरपोल जे आहे तर या इंटरपोलचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? प्रश्न क्रमांक 36. सध्या चर्चेत असलेल्या जेबा अन ॲक्सिडेंटल सुपर हिरो या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? याचं उत्तर आहे हुमा कुरेशी. जेबा अन ॲक्सिडेंटल सुपर हिरो या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? तर हुमा कुरेशी. प्रश्न क्रमांक 37. AI सुरक्षेवर प्रथम जागतिक नेत्यांची शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे UK. AI म्हणजेच काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. प्रश्न क्रमांक 38. जगातील सर्वात लोकप्रिय नेता म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती टक्के पसंती मिळवत आपले पहिले स्थान कायम राखले आहे? याचं उत्तर आहे 76%. जगातील सर्वात लोकप्रिय नेता म्हणून आपले पंतप्रधान जे आहेत नरेंद्र मोदी तर यांनी 76% पसंती मिळवत आपलं पहिलं स्थान कायम राखलेलं आहे. प्रश्न क्रमांक 39. नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक प्रदूषण क्रमवारीनुसार कोणते शहर हे सर्वाधिक प्रदूषित ठरले आहे? याचं उत्तर आहे लाहोर. प्रश्न क्रमांक 40. वर्ल्ड असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सीच्या 27व्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले आहे? याचं उत्तर आहे दिल्ली. प्रश्न क्रमांक 41. M25 कलबुर्गी टुर्नामेंट 2023 कोणी जिंकलेले आहे? याचं उत्तर आहे रामकुमार रामनाथन. M25 कलबुर्गी टुर्नामेंट जे आहे 2023 पार पडलेलं तर याचं विजेतेपद कोण पटकावलेलं आहे? रामकुमार रामनाथन यांनी. प्रश्न क्रमांक 42. महालक्ष्मी योजना आणि राजीव आरोग्यश्री आरोग्य योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे तेलंगणा. प्रश्न क्रमांक 43. ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2024चे आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आले आहे? याचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. प्रश्न क्रमांक 44. सेंट्रल बोर्ड ऑफ अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क ने भारत आणि कोणत्या देशादरम्यान इलेक्ट्रॉनिक ओरिजिन डेटा एक्सचेंज सिस्टीम सुरू केली आहे? याचं उत्तर आहे दक्षिण कोरिया. प्रश्न क्रमांक 45. अलीकडेच कोणत्या देशाने जगातील सर्वात खोल भूमिगत भौतिकशास्त्र प्रयोगशाळा सुरू केली आहे? याचं उत्तर आहे चीन. प्रश्न क्रमांक 46. आंतरराष्ट्रीय पर्वत दिन कधी साजरा केला जातो? याचं उत्तर आहे 11 डिसेंबर. 11 डिसेंबर हा जो दिवस आहे तर हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 47. सूर्याची पहिली पूर्ण डिस्क प्रतिमा कोणी घेतली आहे? याचं उत्तर आहे आदित्य L1. आदित्य L1 जे आहे तर आपल्या भारताच्या इस्रोची सूर्य मोहीम आहे आणि आपल्याला माहिती आहे आदित्य L1चं प्रक्षेपण जे आहे तर ते 2 सप्टेंबर 2023 रोजी करण्यात आलेलं आहे श्रीहरिकोटा या ठिकाणच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून. आणि आदित्य L1 सूर्य मोहिमेचे प्रकल्प संचालक होते निगार शाजी. प्रश्न क्रमांक 48. भारत देश कोणत्या देशाच्या सहकार्याने विनबेक्स हा संयुक्त लष्करी सराव आयोजित करतो? याचं उत्तर आहे व्हिएतनाम. प्रश्न क्रमांक 49. विकसित भारत 2047 युवकांचा आवाज या उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच कोणाच्या हस्ते करण्यात आले? याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी. प्रश्न क्रमांक 50. अमेरिका या देशाकडून इंटरनॅशनल अँटी करप्शन चॅम्पियन या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? याचं उत्तर आहे निखिल डे. प्रश्न क्रमांक 51. मेरा गाव मेरा धरोहर प्रकल्प कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? याचं उत्तर आहे सांस्कृतिक मंत्रालय. प्रश्न क्रमांक 52. गुवाहाटी मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? याचं उत्तर आहे योहानेस स्वॉट मार्सेलिनो. प्रश्न क्रमांक 53. पोलंड या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? याचं उत्तर आहे डोनाल्ड टस्क. पोलंड या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनलेले आहेत सध्या? डोनाल्ड टस्क. प्रश्न क्रमांक 54. संसद महारत्न पुरस्कार 2023 यांना जाहीर झाला आहे? याचं उत्तर आहे सुप्रिया सुळे. संसद महारत्न पुरस्कार जो आहे 2023 साठीचा तर तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना दुसऱ्यांदा जाहीर झालेला आहे. माजी राष्ट्रपती जे होते डॉक्टर APJ अब्दुल कलाम तर यांच्या संकल्पनेतून ह्या संसद महारत्न पुरस्काराची सुरुवात करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 55. महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्य जीवनगौरव पुरस्कार -- यांना जाहीर करण्यात आला आहे? याचं उत्तर आहे डॉक्टर तारा भवाळकर. महाराष्ट्र फाउंडेशन ही जी संस्था आहे तरी अमेरिका देशातील जे आपल्या महाराष्ट्रातील रहिवासी राहतात तर त्यांनी स्थापन केलेली संस्था आहे बघा महाराष्ट्र फाउंडेशन. आणि या महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्य जीवनगौरव पुरस्कार जो आहे तर तो यावर्षी
डॉक्टर तारा भवाळकर यांना जाहीर करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 56. COP28 हवामान परिषदेत जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यासाठी डॅश डॅश करार करण्यात आला आहे. याचं उत्तर आहे द ग्लोबल स्टॉक टेक करार. COP28 हवामान परिषदेमध्ये जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यासाठी 200 देशांनी या करारावरती स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. किती देशांनी? 200 देशांनी. आणि COP28 हवामान परिषद जी पार पडलेली आहे तर या परिषदेमध्ये 2050 सालापर्यंत कार्बन उत्सर्जन 0% आणण्याची देखील घोषणा करण्यात आलेली आहे. यानंतरचा प्रश्न IMPI लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 57. आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारे डॅश डॅश हे आशिया खंडातील पहिले टेनिसपटू ठरले आहेत. याचं उत्तर आहे लिएंडर पेस आणि विजय अमृतराज. आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारे आशिया खंडातील पहिले टेनिसपटू कोण ठरलेले आहेत? तर आपल्या भारताचे लिएंडर पेस आणि विजय अमृतराज. आणि याबरोबरच आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेमच्या यादीमध्ये समावेश होणारा आपला भारत जो आहे तर तो 28वा देश बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 58. महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद डॅश डॅश या संघाने पटकावले आहे. याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश. महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा जी पार पडलेली आहे तर या स्पर्धेमध्ये हिमाचल प्रदेशने 3ऱ्यांदा विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि या स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याने ब्रॉन्झ पदक पटकावलेलं आहे बघा. प्रश्न क्रमांक 59. इंदिरा गांधी पुरस्कार 2023 डॅश डॅश यांना जाहीर झाला आहे. याचं उत्तर आहे अली अबू अवाद आणि डॅनियल बेरेनबोईम. 2023चा इंदिरा गांधी पुरस्कार जो आहे तर तो अर्जेंटिनाचे पियानो वादक जे आहेत डॅनियल बेरेनबोईम तर यांना आणि पॅलेस्टाईनचे शांतीवादी कार्यकर्ते अली अबू अवाद यांना जाहीर झाला आहे. प्रश्न क्रमांक 60. देशात सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग डॅश डॅश राज्यात आहेत. याचं उत्तर आहे आपलं महाराष्ट्र. सध्या आपल्या देशामध्ये सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. आपल्या महाराष्ट्र राज्यामधील राष्ट्रीय महामार्गाची लांबी जर बघितली तर ते आहे 18,459 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 61. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादीनुसार डॅश डॅश हे राज्य विदेशी गुंतवणुकीत देशात प्रथम क्रमांकावर आहे. याचंही उत्तर आहे आपलं महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 62. ऑडी या वाहन उत्पादक कंपनीने डॅश डॅश येथे देशातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे अल्ट्रा फास्ट चार्जिंग स्टेशन उभारले आहे. याचं उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 63. महाराष्ट्र सरकारने राज्याचे नवीन औद्योगिक धोरण तयार करण्यासाठी डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन केली आहे. याचं उत्तर आहे डॉक्टर हर्षदीप कांबळे. आपल्या महाराष्ट्र सरकारने राज्याचे नवीन औद्योगिक धोरण तयार करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन केलेली आहे तर डॉक्टर हर्षदीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली. प्रश्न क्रमांक 64. 42व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॅश डॅश हे आहेत. याचं उत्तर आहे प्राध्यापक रंगनाथ पटारे. सांगली जिल्ह्यातील विटा या ठिकाणी जे 42वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होणार आहे तर त्याचे अध्यक्ष कोण असणार आहेत? प्राध्यापक रंगनाथ पटारे. याचं ठिकाण देखील लक्षात ठेवा तुम्ही. 42वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन जे आहे ते सांगली जिल्ह्यातील विटा या ठिकाणी होणार आहे. प्रश्न क्रमांक 65. देशातील पहिले केंद्रीय आदिवासी विद्यापीठ तेलंगणा राज्यातील डॅश डॅश येथे स्थापन करण्यात येणार आहे. याचं उत्तर आहे मुलुगू. आपल्या भारतातील पहिले केंद्रीय आदिवासी विद्यापीठ जे आहे तर ते तेलंगणा राज्यातील मुलुगू या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे. आणि या विद्यापीठाचं नामकरण जे आहे तर ते समाका सराका आदिवासी विद्यापीठ असं करण्यात आलेलं आहे बघा. नामकरण देखील म्हणजे नाव देखील लक्षात ठेवा या विद्यापीठाचं. काय आहे? समाका सराका आदिवासी विद्यापीठ. प्रश्न क्रमांक 66. ऑक्सफर्ड डिक्शनरीने 2023 साठी वर्ड ऑफ द इयर म्हणून कोणत्या शब्दाची निवड केली आहे? याचं उत्तर आहे रिज. RIZZ. प्रश्न क्रमांक 67. WTA प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार कोणी पटकावला आहे? याचं उत्तर आहे इगा स्विटेक. WTA प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर इगा स्विटेक यांनी. प्रश्न क्रमांक 68. अलीकडेच भारतीय नौदलाकडून कोणता सराव मुंबई किनारपट्टीवर आयोजित करण्यात आला आहे? याचं उत्तर आहे प्रस्थान. प्रश्न क्रमांक 69. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? याचं उत्तर आहे 14 डिसेंबर. 14 डिसेंबर हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण दरवर्षी आपल्या देशामध्ये राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस म्हणून साजरा करत असतो. प्रश्न क्रमांक 70. लोकसभेने अलीकडेच कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील महिलांना विधानसभा आणि लोकसभेत 30% जागा राखीव ठेवण्याचं एक विधेयक मंजूर केले आहे? याचं उत्तर आहे पुडुचेरी. प्रश्न क्रमांक 71. हा प्रश्न रिपीट झालेला आहे. टेनिस हॉल ऑफ फेममध्ये सामील होणारे पहिले आशियाई पुरुष कोण ठरलेले आहेत? आपण पाठीमागच बघितलेलं आहे. लिएंडर पेस आणि विजय अमृतराज. आणि
टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समावेश होणारा आपला भारत कितवा देश ठरलेला आहे, तर 28वा. प्रश्न क्रमांक 72. भारतीय नौदल अकादमी येथे आयोजित 12वी ॲडमिरल चषक स्पर्धा 2023चे विजेतेपद कोणी पटकावले? याचं उत्तर आहे इटली. प्रश्न क्रमांक 73. कर्मवीर चक्र 2023ने डॅश डॅश यांना सन्मानित करण्यात आले आहे. याचं उत्तर आहे हेमचंद्रन रवी कुमार. कर्मवीर चक्र 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे, तर हेमचंद्रन रवी कुमार यांना. प्रश्न क्रमांक 74. सायबेरियन वाघांची पहिली जोडी कोणत्या प्राणी उद्यानात पोहोचली आहे? याचं उत्तर आहे पद्मजा नायडू हिमालयीन प्राणी उद्यान. प्रश्न क्रमांक 75. जगात प्रथमच मिथेनवर चालणाऱ्या रॉकेट झुक 2 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण डॅश डॅश या देशाने केले आहे. याचं उत्तर आहे चीन. जगात प्रथमच मिथेनवर चालणाऱ्या रॉकेट झुक 2 या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण जे आहे तर ते कोणत्या देशाने केलेलं आहे? Y3च्या साहाय्याने, तर चीन या देशाने. प्रश्न क्रमांक 76. केंद्र सरकारने अलीकडेच पहिल्या नागरी पूर शमन प्रकल्पाला कोठे मंजुरी दिली आहे? याचं उत्तर आहे तमिळनाडू. प्रश्न क्रमांक 77. पेटा इंडिया पर्सन ऑफ द इयर 2023 हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? याचं उत्तर आहे दिया शर्मा. पेटा इंडिया पर्सन ऑफ द इयर 2023 हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, तर दिया शर्मा यांना. प्रश्न क्रमांक 78. हाही प्रश्न रिपीट झालेला दिसतोय. मिस इंडिया US 2023चे विजेतेपद कोण पटकावलेलं आहे, तर रिजुल मैनी यांनी. प्रश्न क्रमांक 79. जगातील सर्वात मोठे डायमंड एक्सचेंज ऑफिस कॉम्प्लेक्स डॅश डॅश येथे स्थापन करण्यात आले आहे. याचं उत्तर आहे सुरत. गुजरात राज्यातील सुरत या ठिकाणी जगातील सर्वात मोठे डायमंड एक्सचेंज ऑफिस कॉम्प्लेक्स तयार करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 80. श्रीलंकेतील भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? याचं उत्तर आहे संतोष झा. प्रश्न क्रमांक 81. ओला कंपनीद्वारे लॉन्च भारतातील पहिल्या AI मॉडेलचे नाव काय आहे? याचं उत्तर आहे कृत्रिम. प्रश्न क्रमांक 83. UKच्या टॉप 50 आशियाई सेलिब्रिटीच्या यादीत अव्वल स्थान कोणी पटकावले आहे? याचं उत्तर आहे शाहरुख खान. प्रश्न क्रमांक 84. विजय हजारे ट्रॉफीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? याचं उत्तर आहे हरियाणा. प्रश्न क्रमांक 85. अल्पसंख्याक हक्क दिन कधी साजरा करण्यात येतो? याचं उत्तर आहे 18 डिसेंबर. 18 डिसेंबर हा जो दिवस आहे तर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 86. भारतातील सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रिक बोट बॅराकुडा डॅश डॅश राज्यात लॉन्च करण्यात आली आहे. याचं उत्तर आहे केरळ. आपल्या भारतातील सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रिक बोट कोणती आहे? बॅराकुडा. याचं लॉन्च कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले आहे, तर केरळ या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 87. हाही प्रश्न रिपीट झालेला आहे. 2023 सालचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, तर अली अब्बू अवाड यांनी डॅनियल बेरिन बाईम यांना. प्रश्न क्रमांक 88. पवन कुमार सेन यांची कोणत्या राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 89. कसोटी सामन्यातील पहिली भारतीय महिला अंपायर होण्याचा मान डॅश डॅश यांनी पटकावला. याचं उत्तर आहे वृंदा राठी. कसोटी सामन्यातील पहिली भारतीय महिला अंपायर होण्याचा मान कोण पटकावलेला आहे, तर वृंदा राठी यांनी. प्रश्न क्रमांक 90. DRDO कडून डॅश डॅश राज्यामधील चित्रदुर्ग येथे स्वदेशी हायस्पीड मानवरहित हवाई वाहनाची चाचणी घेण्यात आली आहे. याचं उत्तर आहे कर्नाटक. प्रश्न क्रमांक 91. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार देशात डॅश डॅश राज्यात सर्वाधिक डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झाली आहे. याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. डेंग्यूच्या रुग्णांची सर्वाधिक नोंद कोणत्या राज्यामध्ये झालेली आहे, तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. आणि याच आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जर बघितलं तर आपलं महाराष्ट्र राज्य जे आहे तर ते डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येमध्ये देशामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आहे. प्रश्न क्रमांक 92. महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश येथे महिलांची जागतिक लॉन टेनिस स्पर्धा होणार आहे. याचं उत्तर आहे सोलापूर. प्रश्न क्रमांक 93. जनकवी P. सावळाराम पुरस्कार 2023 डॅश डॅश यांना प्रदान करण्यात येणार आहे. याचं उत्तर आहे ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके. जनकवी P. सावळाराम पुरस्कार जो आहे 2023 साठीचा तर तो पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांना देण्यात येणार आहे. आणि हा जो पुरस्कार आहे तर हा ठाणे महानगरपालिकेतर्फे दिला जातो. प्रश्न क्रमांक 94. गंगा जमुना पुरस्कार 2023 डॅश डॅश यांना देण्यात येणार आहे. याचं उत्तर आहे मधुराणी प्रभुलकर गोखले. प्रश्न क्रमांक 95.
संगणकात जिवंत मेंदू वापरण्याचा प्रयोग डॅश डॅश देशातील शास्त्रज्ञांनी केला आहे. याचं उत्तर आहे अमेरिका. अमेरिकेतील ब्लूमिंग्टनच्या इंडियाना विद्यापीठातील शास्त्रज्ञ जे आहेत तर त्या शास्त्रज्ञांनी संगणकामध्ये जिवंत मेंदू वापरण्याचा प्रयोग केलेला आहे. प्रश्न क्रमांक 96. 13वा वन इंडिया पुरस्कार 2023 डॅश डॅश यांना जाहीर झाला आहे. याचं उत्तर आहे वीरमाता श्रीमती वेन मावी. प्रश्न क्रमांक 97. जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल असलेल्या सुरत डायमंड बोर्सचे उद्घाटन डॅश डॅश यांच्या हस्ते झाले. याचं उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. सुरतजवळील खाजोड गावातील अत्यंत विस्तीर्ण जागेवर म्हणजे 35.54 एकरवरती याची उभारणी करण्यात आलेली आहे सुरत डायमंड बोर्सची. आणि याचं उद्घाटन जे आहे तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे बघा. कोणत्या ठिकाणी? सुरतजवळील खाजोड गावामध्ये. प्रश्न क्रमांक 98. हवामान बदल कामगिरी निर्देशांकामध्ये भारताचा डॅश डॅशवा क्रमांक आहे. याचं उत्तर आहे 7वा. हवामान बदल कामगिरी निर्देशांकामध्ये जर बघितलं तर एकाही देशाला मूल्यांकनाच्या 4 श्रेणीशी सुसंगत अशी कामगिरी करता आलेली नाही आणि त्यामुळेच यावर्षी देखील क्रमवारीतील पहिले 3 स्थानं जे आहेत तर ते रिक्त राहिलेले आहेत. मग 4थ्या स्थानावरती कोणता देश आहे या हवामान बदल निर्देशांक कामगिरीमध्ये? तर डेन्मार्क. 5व्या क्रमांकावरती आहे इस्टोनिया. 6व्या क्रमांकावरती आहे फिलिपाईन्स आणि 7व्या क्रमांकावरती आहे आपला भारत. प्रश्न क्रमांक 99. मातृभाषेव्यतिरिक्त इतर कुठलीही भाषा फारसी येत नसणाऱ्या देशांच्या यादीत डॅश डॅश देशाचा पहिला क्रमांक लागतो. याचं उत्तर आहे ब्रिटन. मातृभाषेव्यतिरिक्त इतर कुठलीही भाषा फारसी येत नसणाऱ्या देशांच्या यादीमध्ये ब्रिटनचा पहिला क्रमांक लागतो. ब्रिटनमधील 65.4% लोक जे आहेत तर ते मातृभाषेशिवाय इतर कोणतीही भाषा बोलत नाहीत किंवा त्यांना ती फारसी येत नाही. प्रश्न क्रमांक 100. डॅश डॅश हा 2023 वर्षातील सर्वोत्तम टेनिस खेळाडू ठरला आहे. याचं उत्तर आहे नोवाक जोकोविच. नोवाक जोकोविच जो आहे तर तो 8व्यांदा वर्षातील सर्वोत्तम टेनिस खेळाडू ठरलेला आहे. कितव्यांदा? 8व्यांदा. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 101. भारतातील डॅश डॅश या राज्यात कोरोनाच्या नव्या JN1 विषाणूचा रुग्ण आढळला आहे. याचं उत्तर आहे केरळ. आपल्या भारतातील कोणत्या राज्यामध्ये कोरोनाच्या नव्या JN1 विषाणूचा रुग्ण आढळलेला होता? तर केरळ या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 102. भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांचे डॅश डॅश हे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे. याचं उत्तर आहे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी. आपल्या भारताची माजी लष्कर प्रमुख जे होते जनरल मनोज नरवणे तर यांचं आत्मचरित्र जे आहे तर ते प्रकाशित झालेलं आहे. कोणत्या नावाने? 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या नावाने. प्रश्न क्रमांक 103. देशातील पहिल्या सेंटर ऑफ एक्सलन्सची निर्मिती डॅश डॅश येथे करण्यात आली आहे. याचं उत्तर आहे बारामती. आपल्या भारतातील पहिल्या सेंटर ऑफ एक्सलन्सची निर्मिती कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली आहे? तर बारामती या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 104. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार रस्ते अपघातात डॅश डॅश राज्य 3ऱ्या क्रमांकावर आहे. याचं उत्तर आहे आपलं महाराष्ट्र. रस्ते अपघातामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती राज्य कोणतं आहे? तर आपलं महाराष्ट्र. पहिल्या क्रमांकावरती आहे UP, त्यानंतर 2ऱ्या क्रमांकावरती आहे तामिळनाडू आणि 3ऱ्या क्रमांकावरती आपलं महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 105. अंजनी मासेलकर प्रेरणा पुरस्कार 2023ने डॅश डॅश यांना सन्मानित करण्यात आले. याचं उत्तर आहे मधुलिका रामटेके. अंजनी मासेलकर प्रेरणा पुरस्कार जो आहे 2023साठीचा तर तो कोणाला देण्यात आलेला आहे? मधुलिका रामटेके यांना. प्रश्न क्रमांक 106. ऊर्जा संवर्धन सप्ताह डॅश डॅश दरम्यान साजरा करण्यात आला. याचं उत्तर आहे 14 ते 20 डिसेंबर. ऊर्जा संवर्धन सप्ताह जो आहे तर तो 14 ते 20 डिसेंबर दरम्यान साजरा करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 107. मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार डॅश डॅश या कादंबरीला जाहीर झाला आहे. याचं उत्तर आहे रिंगाण. 2023चा मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार जो आहे तर तो कृष्णात खोत यांना जाहीर झालेला आहे बघा रिंगाण या कादंबरीसाठी. प्रश्न क्रमांक 108. अंडर-19 क्रिकेट आशिया कप 2023च्या अंतिम सामन्यात बांगलादेश संघाने डॅश डॅश संघाचा पराभव केला आहे. याचं उत्तर आहे UAE. अंडर-19 क्रिकेट आशिया कप जो आहे 2023चा तर त्याचं विजेतेपद कोण पटकावलेलं आहे? तर बांगलादेशाने. कोणाचा पराभव करून? UAEचा पराभव करून. आणि अंडर-19 क्रिकेट आशिया कप जो आहे 2023चा आहे तर त्याचं आयोजन जे आहे तर ते UAE या देशामध्ये करण्यात आलेलं होतं. प्रश्न क्रमांक 109. 2024ला भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख पाहुणे म्हणून डॅश डॅश या देशाच्या पंतप्रधान भारतात येणार आहेत. याचं उत्तर आहे इटली. 2024ला म्हणजे 26 जानेवारी 2024ला जो आपण भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत तर त्या दिनाचे प्रमुख पाहुणे कोण असणार आहेत? जॉर्जिया मेलोनी इटलीच्या या पंतप्रधान आहेत. प्रश्न क्रमांक 110. 2023मध्ये परदेशातून नागरिकांना पैसे पाठविण्यात डॅश डॅश देश प्रथम क्रमांकावर आहे.
याचं उत्तर आहे भारत. 2023मध्ये परदेशातून नागरिकांना पैसे पाठवण्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती देश कोणत्या जगामध्ये, तर आपला भारत. 2023 या वर्षामध्ये परदेशातून अनिवासी भारतीय जे आहेत तर त्यांनी आपल्या देशामध्ये 125 अब्ज डॉलर इतकी रक्कम पाठवलेली आहे. प्रश्न क्रमांक 111. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2023 डॅश डॅश येथे आयोजित करण्यात आला आहे. याचं उत्तर आहे कुरुक्षेत्र, हरियाणा. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव जो आहे 2023चा तर तो हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 112. अब्देल फताह अल सिसी यांची डॅश डॅश देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा निवड झाली आहे. याचं उत्तर आहे इजिप्त. इजिप्तचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत सध्या अब्देल फताह अल सिसी, तर हे इजिप्त या देशाचे तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत सलग. प्रश्न क्रमांक 113. डॅश डॅश हा दिवस आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याचं उत्तर आहे 20 डिसेंबर. 20 डिसेंबर हा जो दिवस आहे तर हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 114. IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे. याचं उत्तर आहे मिचेल स्टार्क. आपण बघितलेलं आहे कोलकाता नाईट रायडर्सनी तब्बल 24.75 कोटी रुपये देऊन मिचेल स्टार्कला आपल्या संघामध्ये सामावून घेतलेलं आहे. आणि हेच जे आहेत मिचेल स्टार्क तर हे IPL इतिहासातील आत्तापर्यंतचे सर्वात महागडे खेळाडू ठरलेले आहेत. मिचेल स्टार्क कोणत्या देशाचे खेळाडू आहेत तर ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज आहेत. प्रश्न क्रमांक 115. कोणता देश हा जगातील फायरिंग युनिटद्वारे हवेत एकाच वेळी 4 लक्ष्य वेधणारा जगातील पहिला देश ठरला आहे. याचं उत्तर आहे भारत. प्रश्न क्रमांक 116. अलीकडेच लॉन्च करण्यात आलेल्या भारतातील सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रॉनिक बोटीचे नाव काय आहे. याचं उत्तर आहे बाराकुडा. आपल्या भारतातील सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रॉनिक बोटचं नाव काय आहे तर बाराकुडा. प्रश्न क्रमांक 117. खेलो इंडिया पॅरा गेम्समधील प्रथम स्थान डॅश डॅश या राज्यांनी पटकावले आहे. याचं उत्तर आहे हरियाणा. प्रश्न क्रमांक 118. जगातील सर्वात मोठ्या ध्यान केंद्र सर्ववेद मंदिराचे उद्घाटन डॅश डॅश यांच्या हस्ते करण्यात आले. याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी. प्रश्न क्रमांक 119. WHOने त्यांच्या अपेक्षित उष्णकटिबंधीय रोगाच्या अधिकृत यादीमध्ये कोणत्या रोगाचा समावेश केला आहे. याचं उत्तर आहे नोमा. प्रश्न क्रमांक 120. कसोटी क्रिकेटमध्ये 500 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा जगातील 8वा गोलंदाज कोण बनला आहे. याचं उत्तर आहे नॅथन लिओन. ऑस्ट्रेलियाचे फिरकीपटू जे आहेत नॅथन लिओन तर कसोटी क्रिकेटमध्ये 500 किंवा त्याहून अधिक बळी घेणारे जगातील 8वे गोलंदाज ठरले आहेत. आणि 500 बळी घेणारे हे ऑस्ट्रेलियाचे तिसरे गोलंदाज ठरले आहेत. बघा लक्षात ठेवा, कसोटी क्रिकेटमध्ये 500 किंवा त्याहून अधिक बळी घेणारे नॅथन लिओन जे आहेत ऑस्ट्रेलियाचे तिसरे गोलंदाज ठरले आहेत आणि जगातील हे 8वे गोलंदाज ठरलेले आहेत. प्रश्न क्रमांक 121. भारतीय दौऱ्यावर आलेले सुलतान हैतम बिन तारिक हे कोणत्या देशाचे सुलतान होते. याचं उत्तर आहे ओमान. प्रश्न क्रमांक 122. आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस कधी साजरा केला जातो. याचं उत्तर आहे 18 डिसेंबर. 18 डिसेंबर हा जो दिवस आहे तर हा आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 123. 2023 साठीचा अर्जुन पुरस्कार किती खेळाडूंना जाहीर झाला आहे. याचं उत्तर आहे 26 खेळाडूंना. 2023 साठीचा अर्जुन पुरस्कार जो आहे तर तो 26 खेळाडूंना जाहीर झालेला आहे. आणि क्रिकेट क्षेत्रासाठी जर बघितलं तर अर्जुन पुरस्कार जो आहे 2023चा तर तो आपल्या भारताचे वेगवान गोलंदाज आहेत मोहम्मद शमी तर यांना जाहीर झालेला आहे. आणि ब्लाइंड क्रिकेट किंवा अंध क्रिकेटमध्ये जर बघितलं तर इलोरी अजय कुमार रेड्डी जे आहेत तर यांना हा अर्जुन पुरस्कार जाहीर झालेला आहे 2023 साठी. प्रश्न क्रमांक 124. लाल समुद्रावरील आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारावरील हुत्ती हल्ले रोखण्यासाठी अमेरिकेने कोणत्या नावाने ऑपरेशन राबविण्याची घोषणा केली आहे. याचं उत्तर आहे ऑपरेशन प्रॉस्पेरिटी गार्जियन. प्रश्न क्रमांक 125. 29व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणत्या चित्रपटाने गोल्डन रॉयल बंगाल टायगर पुरस्कार पटकावला आहे. उत्तर आहे चिल्ड्रन ऑफ नोबडी. प्रश्न क्रमांक 126. रिच गेम चेंजिंग इनोव्हेटर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले. उत्तर आहे डॉक्टर अतुल शहा. प्रश्न क्रमांक 127. डॅश डॅश या देशाने गेलिफ स्मार्ट सिटी प्रकल्पाची घोषणा केली आहे. याचं उत्तर आहे भूतान. प्रश्न क्रमांक 128. अलीकडेच कोणत्या केंद्रशासित प्रदेशात डिसेंबर 2023 मध्ये आनंद विवाह कायदा लागू झाला आहे. उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. प्रश्न क्रमांक 129. अलीकडेच भारतीय सशस्त्र दलांना कोणत्या देशाने गोल्डन ओवेल देऊन सन्मानित केले. उत्तर आहे श्रीलंका. प्रश्न क्रमांक 130.
रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीद्वारे निओहोम पुरस्कार 2023 डॅश डॅश यांना प्रदान करण्यात आला? उत्तर आहे सविता लाडेज. प्रश्न क्रमांक 131. भूतानच्या प्रतिष्ठित नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट गोल्डन मेडलने डॅश डॅश यांना सन्मानित करण्यात आले? उत्तर आहे डॉक्टर पूनम खेत्रपाल सिंग. प्रश्न क्रमांक 132. अलीकडेच कोणत्या राज्याने शालेय दप्तरांचे ओझे 50% कमी करण्याची घोषणा केली आहे? उत्तर आहे कर्नाटक. प्रश्न क्रमांक 133. अलीकडेच वायुसेनेने अस्त्रशक्ती 2023चा सराव डॅश डॅश राज्यात आयोजित केला होता? उत्तर आहे आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 134. संयुक्त राष्ट्रांनी 2024 हे वर्ष काय म्हणून घोषित केले आहे? याचं उत्तर आहे कॅमिलिडर्सचे आंतरराष्ट्रीय वर्ष किंवा उंटाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्रांनी 2024 हे वर्ष घोषित केलेलं आहे. आणि 2023 हे जे वर्ष होतं ते बाजरीचं वर्ष म्हणून घोषित केलेलं होतं बघा संयुक्त राष्ट्रांनी. प्रश्न क्रमांक 135. राष्ट्रीय गणित दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो? उत्तर आहे 22 डिसेंबर. 22 डिसेंबर हा जो दिवस आहे तर आपण राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करत असतो. प्रश्न क्रमांक 136. जागतिक बास्केटबॉल दिवस कधी साजरा करण्यात येतो? उत्तर आहे 21 डिसेंबर. 21 डिसेंबर जागतिक बास्केटबॉल दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 137. महानदी कोल्डफिल्ड्स लिमिटेडचे CMD म्हणून डॅश डॅश यांनी पदभार स्वीकारला आहे? उत्तर आहे उदय कुल. प्रश्न क्रमांक 138. डॅश डॅश राज्याच्या पोलिसांनी अलीकडेच व्हॉट्सॲप चॅनल सुरू केले आहे? उत्तर आहे उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 139. सलाम बॉम्बे फाउंडेशनचे आरोग्य दूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? उत्तर आहे अमृता रायचंद. प्रश्न क्रमांक 140. NHSRCLचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे प्रमोद शर्मा. प्रश्न क्रमांक 141. नुकताच टागोर साहित्य पुरस्कार कोणाला मिळाला आहे? उत्तर आहे सुक्रता पॉल. प्रश्न क्रमांक 142. मेजर ध्यानचंद पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर आहे सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी. प्रश्न क्रमांक 143. युरोपियन ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? उत्तर आहे बोधना शिवानंद. प्रश्न क्रमांक 144. मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी कोणत्या विद्यापीठाने पटकावली आहे? उत्तर आहे गुरु नानक देव विश्वविद्यालय अमृतसर पंजाब. प्रश्न क्रमांक 145. पर्यावरण प्रदूषणाशी संबंधित तक्रार नोंदविण्यासाठी डॅश डॅश राज्याने जनवाणी कलुष्य निवारण मोबाईल ॲप लॉन्च केले आहे? उत्तर आहे तेलंगणा. प्रश्न क्रमांक 146. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने उन्नत आरोग्यश्री योजना सुरू केली आहे? उत्तर आहे आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 147. डॅश डॅश या देशाने ओपेक तेल उत्पादक संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे? उत्तर आहे अंगोला. अंगोला हा जो महत्त्वपूर्ण तेल उत्पादक देश आहे तर या देशाने 1 जानेवारी 2024 पासून या ओपेकमधून बाहेर पडण्याची घोषणा केलेली आहे. ओपेकचा फुल फॉर्म काय होतो? ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. प्रश्न क्रमांक 149. बँक ऑफ बडोदाच्या अहवालानुसार सर्वाधिक महागाई असलेल्या देशांच्या यादीत भारत जगात डॅश डॅशव्या क्रमांकावर आहे? याचं उत्तर आहे 3ऱ्या. आपला भारत जगामध्ये सर्वाधिक महागाई असणाऱ्या देशाच्या यादीमध्ये कितव्या क्रमांकावरती आहे? तर 3रा. आपल्या भारतात महागाईचा दर जो आहे तर तो 5.6% इतका आहे. प्रश्न क्रमांक 150. केंद्र सरकारच्या अहवालानुसार देशात डॅश डॅश राज्यात सर्वाधिक कारागृहांची संख्या आहे? उत्तर आहे राजस्थान. त्यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 151. 2023 या वर्षात कोणत्या देशाचा क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा संघ ठरला आहे? याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न क्रमांक 152. डॉक्टर सादिका नवाब यांना कोणत्या भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे? उत्तर आहे उर्दू. प्रश्न क्रमांक 153. भारताकडून ऑस्कर 2024 साठी पाठवण्यात आलेल्या 2018 एव्हरीवन इज हिरो हा चित्रपट कोणत्या भाषेतील आहे? त्याचं उत्तर आहे मल्याळम. प्रश्न क्रमांक 154. जलमित्र पुरस्कार डॅश डॅश यांना जाहीर झाला आहे? त्याचं उत्तर आहे प्राध्यापक डॉक्टर रामचंद्र मोरवंचीकर. प्रश्न क्रमांक 155. आर्कटिक प्रदेशावर डॅश डॅशचा आजवरचा सर्वात उष्ण उन्हाळा ठरला आहे? उत्तर आहे 2023चा. सन 1900 नंतर जर बघितलं तर 2023 हे जे वर्ष आहे तर 6वे सर्वात उष्ण वर्ष ठरलेलं आहे. कितवे? 6वे सर्वात उष्ण वर्ष ठरलेलं आहे 2023. प्रश्न क्रमांक 156.
WHO अहवालानुसार डॅश डॅश देशात 10 लाखाहून अधिक मुले कुपोषणाचा सामना करत आहेत. उत्तर आहे अफगाणिस्तान. प्रश्न क्रमांक 157. कौटुंबिक मासिक उत्पन्नाच्या बाबतीत देशात डॅश डॅश हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे. उत्तर आहे कर्नाटक. कर्नाटक राज्यामध्ये कौटुंबिक मासिक उत्पन्न जर बघितलं तर ते आहे 35,411 रुपये. आणि कौटुंबिक मासिक उत्पन्नामध्ये आपल्या देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती राज्य आपलं महाराष्ट्र. कितव्या क्रमांकावरती महाराष्ट्र आपलं? तर दुसऱ्या क्रमांकावरती. प्रश्न क्रमांक 158. फिनलंड देशाचे भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती झालेले हेमंत कोटलवार हे मूळचे महाराष्ट्र राज्यातील डॅश डॅश जिल्ह्यातील आहेत. उत्तर आहे लातूर. प्रश्न क्रमांक 159. भारत आणि डॅश डॅशने तामिळनाडू या राज्यातील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी करार केला आहे. उत्तर आहे रशिया. प्रश्न क्रमांक 160. पदवी आणि डिप्लोमा धारक बेरोजगार युवकांना मासिक भत्ता देणारी युवा निधी योजना डॅश डॅश राज्याने सुरू केली आहे. उत्तर आहे कर्नाटक. आणि ही जी युवा निधी योजना आहे कर्नाटक राज्याने सुरू केलेली, तर या योजनेनुसार जर बघितलं आपण तर कर्नाटकातील बेरोजगार जे आहेत पदवी उत्तीर्ण असणारे युवक, तर त्यांना 3,000 रुपये मासिक भत्ता मिळणार आहे. किती? 3,000 रुपये. आणि जे डिप्लोमा उत्तीर्ण युवक आहेत बेरोजगार, तर त्यांना 1,500 रुपये इतका भत्ता मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 161. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या अध्यक्षपदी डॅश डॅशांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर आहे प्रमोद अग्रवाल. प्रश्न क्रमांक 162. महाराष्ट्र राज्यात कोविड-19 टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी डॅश डॅशांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर आहे डॉक्टर रमण गंगाखेडकर. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोविड-19 टास्क फोर्सची पुनर्रचना करण्यात आलेली आहे आणि याच्या अध्यक्षपदी नुकतंच डॉक्टर रमण गंगाखेडकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता 2020 आपल्या राज्यामध्ये जी कोविड टास्क फोर्स नेमण्यात आलेली होती, तर त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर संजय ओक. आणि टास्क फोर्स नेमणार आपलं महाराष्ट्र जे आहे तर ते आपल्या देशातील पहिल्या क्रमांकाचं राज्य देखील बनलेलं होतं बघा 2020 साली. प्रश्न क्रमांक 163. 16व्या राजस्थान विधानसभेच्या अध्यक्षपदी डॅश डॅशांची निवड करण्यात आली. याचं उत्तर आहे वासुदेव देवनानी. प्रश्न क्रमांक 164. 50व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन डॅश डॅशांच्या हस्ते करण्यात आले. उत्तर आहे रमेश बैस. आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल जे आहेत रमेश बैस यांच्या हस्ते पुण्यामध्ये या 50व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 165. जपानच्या कोयासन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट पदवी मिळवणारे डॅश डॅश हे पहिले भारतीय व्यक्ती ठरले आहेत. उत्तर आहे देवेंद्र फडणवीस. प्रश्न क्रमांक 166. 6व्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धा 19 जानेवारी 2024 रोजी डॅश डॅश राज्यामध्ये सुरू होणार आहे. उत्तर आहे तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 167. 100व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण डॅश डॅश यांच्या हस्ते करण्यात आले. याचं उत्तर आहे उपमुख्यमंत्री अजित पवार. प्रश्न क्रमांक 168. माय भारत अभियान डॅश डॅश यांनी सुरू केले. उत्तर आहे केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर. प्रश्न क्रमांक 169. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशन फाउंडेशनच्या गव्हर्निंग बोर्ड सदस्य म्हणून सामील होणारी पहिली भारतीय डॅश डॅश ही ठरली. याचं उत्तर आहे विटा दानी. प्रश्न क्रमांक 170. 2024 कृष्ण विवरांचा अभ्यास करण्यासाठी इस्रो डॅश डॅश मिशन लॉन्च करणार आहे. याचं उत्तर आहे एक्सपोसॅट मिशन. प्रश्न क्रमांक 171. इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्यातीत डॅश डॅश हा देश पहिल्या क्रमांकावर आहे. उत्तर आहे चीन. इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्यातीमध्ये जगामध्ये पहिल्या क्रमांकावरती देश कोणता आहे? तर चीन आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती देश आहे बघा इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या निर्यातीमध्ये तैवान. तिसऱ्या क्रमांकावरती देश आहे दक्षिण कोरिया. चौथ्या क्रमांकावरती आहे व्हिएतनाम. 5व्या क्रमांकावरती आहे मलेशिया. 6व्या क्रमांकावरती आहे जपान. आणि अमेरिका यामध्ये 7व्या क्रमांकावरती आहे. अमेरिका कितव्या क्रमांकावरती आहे? 7व्या. प्रश्न क्रमांक 172. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या माहितीनुसार देशभरात परदेशी गुन्हेगारात डॅश डॅश या देशातील गुन्हेगारांची सर्वाधिक नोंद झाली आहे. उत्तर आहे बांगलादेश. प्रश्न क्रमांक 173. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने भारतातील कुस्ती महासंघाचे कामकाज पाहण्यासाठी डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. उत्तर आहे भूपेंदर सिंग बाजवा. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने आपल्या भारतातील कुस्ती महासंघाचं कामकाज पाहण्यासाठी भूपेंदर सिंग बाजवा यांच्या अध्यक्षतेखाली एक 3 सदस्य असणारी समिती स्थापन केलेली आहे किंवा समिती नेमलेली आहे. प्रश्न क्रमांक 174. देशातील पहिल्या सायबर सुरक्षा केंद्राची स्थापना डॅश डॅश येथे करण्यात आली आहे. उत्तर आहे चंदीगड. प्रश्न क्रमांक 175. 85व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? उत्तर आहे चिराग सेन.
प्रश्न क्रमांक 176, मुख्य सचिवांच्या तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षपद डॅश डॅश हे भूषवणार आहेत. उत्तर आहे नरेंद्र मोदी. ही जी बैठक आहे तरी 28 आणि 29 डिसेंबर रोजी नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे बघा. प्रश्न क्रमांक 177, पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वसाधारण जागेवरून उमेदवारी अर्ज दाखल करणारी पहिली हिंदू महिला कोण ठरली आहे. उत्तर आहे सविरा प्रकाश. प्रश्न क्रमांक 178, फोर्ब्सच्या जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीत प्रथम स्थान कोणी पटकावले आहे. उत्तर आहे इगा स्विटेक. प्रश्न क्रमांक 179, इंडिया स्किल रिपोर्टनुसार कोणते राज्य काम करण्यासाठी सर्वाधिक पसंतीचे राज्य ठरले आहे. उत्तर आहे केरळ. प्रश्न क्रमांक 180, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महासंचालकपदी डॅश डॅशांची नियुक्ती झाली आहे. उत्तर आहे अनिश दयाल सिंह. प्रश्न क्रमांक 181, CISFच्या महासंचालकपदी नियुक्ती होणाऱ्या डॅश डॅश या पहिल्या महिला ठरल्या आहेत. उत्तर आहे IPS अधिकारी नीना सिंह. प्रश्न क्रमांक 182, अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक दलाच्या महासंचालकपदी डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर आहे विवेक श्रीवास्तव. प्रश्न क्रमांक 183, इंडो तिबेट पोलीस दलाच्या प्रमुखपदी डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर आहे राहुल रसगोत्रा. प्रश्न क्रमांक 184, देशातील एकूण विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्याचा वाटा डॅश डॅश टक्के आहे. उत्तर आहे 30%. परकीय गुंतवणुकीमध्ये आपलं महाराष्ट्र राज्य जे आहे तर ते देशामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे. प्रश्न क्रमांक 185, अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलून डॅश डॅश नाव देण्यात आले आहे. उत्तर आहे अयोध्या धाम. आणि अयोध्या विमानतळ जे होतं तर त्याचं देखील नाव बदलण्यात आलेलं आहे. अयोध्या विमानतळाला आता महर्षी वाल्मिकी विमानतळ असं नाव देण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 186, 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 डॅश डॅश येथे होणार आहे. उत्तर आहे नाशिक. प्रश्न क्रमांक 187, देशातील पहिला मध महोत्सव 2024 डॅश डॅश राज्यात आयोजित करण्यात येणार आहे. उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 188, वाय भारत मॅटर्स या पुस्तकाचे लेखक डॅश डॅश हे आहेत. त्याचं उत्तर आहे एस जयशंकर. आता मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे एस जयशंकर जे आहेत तरी सध्या कोण आहेत. प्रश्न क्रमांक 189, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यकारी अध्यक्षपदी डॅश डॅश यांची नियुक्ती झाली आहे. उत्तर आहे संजीव खन्ना. प्रश्न क्रमांक 190, 99व्या जागतिक संगीत महोत्सवाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले. उत्तर आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश राज्यातील ग्वाल्हेर या ठिकाणी या 99व्या जागतिक संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. प्रश्न क्रमांक 191, प्रथमच देण्यात येणाऱ्या दिव्यांग क्रीडा पुरस्कारात सर्वोत्कृष्ट पुरुष ॲथलीट पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे. उत्तर आहे सुमित अंतिल. प्रश्न क्रमांक 192, 13व्या उत्कृष्टता पुरस्कारामध्ये मिनीरत्न श्रेणीतील प्रतिष्ठित CMD ऑफ द इयर पुरस्काराने डॅश डॅश यांना सन्मानित करण्यात आले. उत्तर आहे प्रदीप कुमार दास. प्रश्न क्रमांक 193, रुपे नेटवर्कवर आधारित भारतातील पहिल्या कॉर्पोरेट क्रेडिट कार्डचे नाव काय आहे. उत्तर आहे ई सवर्णा. प्रश्न क्रमांक 194, मुंबई मॅरेथॉनची सदीच्या दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर आहे KT मून. प्रश्न क्रमांक 195, कोटक बँकेचे नवीन अध्यक्ष म्हणून डॅश डॅश यांची निवड करण्यात आलेली आहे. उत्तर आहे CS राजन. प्रश्न क्रमांक 196, 67व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत डॅश डॅश राज्याने सर्वाधिक सुवर्ण पदक जिंकले आहेत. उत्तर आहे महाराष्ट्र. 67व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा जी आहे तर ते आपल्या महाराष्ट्रातील अकोला या ठिकाणी पार पडले आहेत बघा. आणि या स्पर्धेमध्ये सर्वाधिक सुवर्ण म्हणजे 8 सुवर्ण पदक जे आहेत तर ते आपल्या महाराष्ट्राने जिंकलेले आहेत. आणि त्यानंतर 7 सुवर्ण पदक जे आहेत तर ते हरियाणा राज्याने जिंकलेले आहेत. प्रश्न क्रमांक 197, सलाम बॉम्बे फाउंडेशनचे आरोग्य दूत म्हणून डॅश डॅश यांची निवड करण्यात आली आहे. उत्तर आहे अमृता रायचंद. प्रश्न क्रमांक 198, डॅश डॅश राज्यातील 1500 लोकांनी तबला दरबारमध्ये एकत्र तबला वाजवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. उत्तर आहे मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर. प्रश्न क्रमांक 199, 2023 FIDE वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप डॅश डॅश यांनी जिंकली. उत्तर आहे मॅग्नस कार्लसन. वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप स्पर्धा जी आहे तरी 2012 पासून सुरू करण्यात आलेली आहे. आणि ही स्पर्धा जी आहे तर ती मॅग्नस कार्लसन यांनी 5व्यांदा जिंकलेली आहे बघा. प्रश्न क्रमांक 200,
इस्रो 1 जानेवारी 2024 रोजी डॅश डॅश हा भारतातील पहिला उपग्रह प्रक्षेपित करणार आहे? याचं उत्तर आहे एक्स-रे पोलरीमीटर उपग्रह. प्रश्न क्रमांक 201. आसाम राज्याच्या डॅश डॅश या बंडखोर संघटनेने केंद्र सरकारसोबत शांतता करार केला आहे? याचं उत्तर आहे उल्फा. प्रश्न क्रमांक 202. भारताचे श्रीलंका देशातील उच्चायुक्त म्हणून डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे संतोष झा. प्रश्न क्रमांक 203. स्लिम ही चंद्रयान मिशन मोहीम डॅश डॅश या देशाची आहे? उत्तर आहे जपान. प्रश्न क्रमांक 204. कोणत्या राज्याने भारताचे पेट्रो कॅपिटल म्हणून मान मिळविला आहे? उत्तर आहे गुजरात. प्रश्न क्रमांक 205. डॅश डॅश देशाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मिले यांनी ब्रिक्स गटात सामील होण्याचे आमंत्रण अधिकृतपणे नाकारले आहे? उत्तर आहे अर्जेंटिना. प्रश्न क्रमांक 206. भारतातील पहिल्या पाणबुडी पर्यटनाचे अनावरण कोणत्या शहरात करण्यात येणार आहे? उत्तर आहे द्वारका. प्रश्न क्रमांक 207. द बाबरी मस्जिद राम मंदिर डिलेमा हे पुस्तक कोणी लिहिले आहे? उत्तर आहे माधव गोडबोले. डिलेमा म्हणजे काय म्हणतो आपण याला मराठीमध्ये? कोंडी. प्रश्न क्रमांक 208. नासाच्या अभ्यासानुसार 13 एप्रिल 2029 रोजी पृथ्वीच्या जवळ येणाऱ्या लघुग्रहाचे नाव काय आहे? उत्तर आहे अपोफिस. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण डिसेंबर महिन्यातील जे काही चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न होते सर्वच स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून, तर ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल, समजत असेल तर आपल्या व्हिडिओला, आपल्या चॅनलला लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका. याचबरोबर तुम्हाला जर चालू घडामोडीच्या PDF हव्या असतील किंवा चालू घडामोडीच्या नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. या दोन्ही ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.